उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाषणामध्ये गलती से मिस्टेक झालेली आहे। शिवरायांऐवजी घेतलं यशवंतराव चव्हाण यांचं नाव। चूक लक्षात येताच अजितदादांकडून सुधारणा सुद्धा करण्यात आली। शिवरायांचं नाव घेण्याऐवजी यशवंतराव चव्हाणांचं नाव उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये घेतलं आणि त्यांच्या चूक सुद्धा लक्षात आली। लगेच त्यांनी आपल्या चुकीमध्ये सुधारणा केली, आपल्या भाषणामध्ये सुधारणा सुद्धा केली। तुम्ही पहा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळामध्ये देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं। त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते, कधी भेदभाव नव्हता। मी मगाशी काहीतरी बोलताना चुकून ओघवत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो, माफ करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, सर्वांना बरोबर घेऊन गेले। तसंच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला।